मतदानाच्या 2 दिवसा अगोदर माडेकर नावाच्या ठेवीदारानं पालीच्या धरणामध्ये उडी मारून आपलं जीवन संपवलं. जसं आम्हाला ती माहिती कळली, आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये गेलो, त्यांची डेड बॉडी पाहिली. तिथून ग्रामीण पोलीस स्टेशनला आलो. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पीआयला संपूर्ण माहिती दिली. हा ठेवीदार आहे, ह्याने आत्महत्या केली आहे, तसाच क्लेम करा. आणि तिथून मी लाईव्ह केलं. फौजी, मी उमेदवार असताना बाकीचे सगळे उमेदवार प्रचारात होते. मला प्रचार महत्वाचा नव्हता, मला ठेवीदार महत्वाचा होता. मी त्या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणाहून मी लाईव्ह केलं की मला निवडणूक महत्वाची नाहीये, मला हा ठेवीदार महत्वाचा आहे. आणि आपला एक भाऊ त्यानं आज तलावामध्ये उडी मारून जीवन संपवलंय. मला अपेक्षित होतं की माझे ठेवीदार बंधू कमीत कमी तिथं 400-500 लोक जमा होतील. पण सरकारी दवाखान्यामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या 3 भावाशिवाय आणि माझ्या 4-5 मित्राशिवाय कुणी आलं नाही. राजाभाऊ, दुर्दैवी घटना आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तुम्हाला पैशाची गरज नाही. त्या व्यक्तीचा सकाळी अंत्यविधी आहे. असं वाटलं कमीत कमी त्या अंत्यविधीला तरी ठेवीदार येतील, परंतु तिथं सुद्धा ठेवीदार दिसला नाही. मी हे का सांगायला लागलोय? मी ज्या वेळेस फेसबुक लाईव्ह केलं आणि त्यांनी आत्महत्या केली, जर तिथं आपले 1000-500 ठेवीदार आले असते आणि आपण जर त्यांचं प्रेत ताब्यात घेतलं नसतं तर 2 दिवसावर मतदान आलं होतं, काहीतरी निर्णयाच्या दिवशी आपला लागला. परंतु माणूस मेला तरी तुम्ही येणार. मग त्या दिवशी मला असं वाटलं की आपण कितीही ओरडलो, कितीही आमरण उपोषणा केली, कितीही रास्ता रोको केले आणि कितीही निवेदनं दिली, तरी ठेवीदारांना काही गरज राहिलेली नाही. परंतु परत हा प्रश्न मला झोपू देत नाही, कारण येणारा वर्ग